नमस्कार मैत्रिणींनो, कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे। तर मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत एकदम खुसखुशीत जाळीदार अनारसे कसे तयार होतात ते। 3 दिवस तांदूळ भिजू घातल्यानंतर रोज त्यामधलं पाणी काढून आणि चौथ्या दिवशी ते सावलीमध्ये वाळवायचे आहेत। पीठ करून घेतल्यानंतर त्यामध्ये तांदळाच्या प्रमाणातच गूळ किसून घालायचा आहे। त्यानंतर हे प्रमाण असं होतं। तर या पद्धतीने हे मिश्रण झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं दूध घालून आणि आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ अनारशाचं मळून घ्यायचं आहे। तर थोडंसं दूध घालायचं आहे चमच्याने। तर जास्त जर दूध पडलं तर पुन्हा अनारशाचं पीठ पातळ होऊ शकतं। तर त्यामुळे ही टिप्स लक्षात ठेवा। थोडं थोडं दूध घालूनच आपल्याला अनारशाचं पीठ तयार करायचं आहे। तर आपलं आता हे अनारशाचं पीठ तयार झालेलं आहे। तर आपण आता अनारसे करून पाहूया। तर हे दुसऱ्या दिवशी मी अनारसे केले होते लक्ष्मीपूजनासाठी। तर पहा, मस्त जाळीदार असे खसखस लावलेले, भरपूर अशी खसखस लावलेले मस्त असे अनारसे आपले तयार झालेले आहेत। अनारशाचं पीठ तयार करताना पीठ एकदम बारीक असं दळून घ्यायचं आहे आणि गूळ त्यामध्ये जेव्हा आपण घालतो ना तर तो पूर्ण असा किसून घालायचा आहे। तर त्यामध्ये मग गुळाचे खडे राहत नाही आणि व्यवस्थित असं कालवून अनारशाचं पीठ 1 दिवस डब्यामध्ये ठेवायचं आहे। दुसऱ्या दिवशी पुन्हा थोडंसं दूध टाकून आणि ते पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर 3 दिवस ही प्रोसेस करून आपल्याला चौथ्या दिवशी अनारसे अशा पद्धतीने मिळतात। पहा किती सुंदर जाळीदार मस्त असे अनारसे तयार झालेत आणि तोंडाला पाणी येतं की नाही नक्की। तर अशा पद्धतीने मी ही या दिवाळीला लक्ष्मीपूजनासाठी अशा पद्धतीने अनारसे तयार करून घेतले। खूप सोपी पद्धत आहे अनारसे करायची। तर आपल्याला बाजारातून पीठ आणण्याची गरज लागणार नाही। तर नक्की करून पहा या पद्धतीने अनारसे। तर असे सुंदर जाळीदार अनारसे आपल्याला लक्ष्मीपूजनासाठी आणि दिवाळी फराळासाठी मिळतात। तर चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये।